Hello everyone. Today we are going to learn subject Marathi. In that we are going to learn lesson number 26. The name of the lesson is dha, ya, fa, j, sh, o आणि ही काय आहे ओ ची मात्रा आहे. चित्रे बघ, ऐक व म्हण. आता इथे तुम्हाला चित्रे बघायचेत, ऐकायचे आणि बोलायचे. You all are supposed to look at the pictures. After that you are going to listen and say. आपको पिक्चर्स देखना है, सुनना है और फिर बोलना है. ध ध ध धरन. ध ध धरन. धरन मतलब क्या होता है? डैम पता है? डैम को मराठी में धरन कहते हैं. य य यान. यान का मतलब क्या होता है? रॉकेट. य यान. तर यान कुठे आहे? इथे. फ फळा. फ फळा. फळा मतलब क्या होता है? फळा म्हणजे ब्लैक बोर्ड जिस पे टीचर्स लिखते हैं, वो क्या है? ब्लैक बोर्ड. और उसे मराठी में क्या कहते हैं? फळा. नेक्स्ट ध य फ आवाज. ऐक. आपको ध य फ सुनना है. ध य फ अक्षरे पहा. आपको वो लेटर्स देखने हैं. ध य फ अक्षरांना चौकोन कर. उसके बाद आपको उन लेटर्स को बॉक्स में रखना है, बॉक्स ड्रॉ करना है उन लेटर के पास. जैसे कि फर्स्ट उन्होंने ऑलरेडी किया है. ध ध धबधबा. वाटरफॉल पता है आपको? उसे मराठी में क्या कहते हैं? धबधबा. तो फर्स्ट तो ऑलरेडी टेक्स्ट बुक में प्रिंट है. अजून तुम्हाला ध कुठे दिसत आहे? त्याच्याच बाजूला आपल्याला ध दिसत आहेत. ध एक केला आहे, एक नाही केला आहे. तर आपण इथून स्टार्ट करूया. हा ध पण आपण चौकोनी दाखवूया. नंतर काय आहे? य. हे काय आहे? कसलं चित्र आहे? याक. मराठीमध्ये पण आपण याकच म्हणतो. तर आपण य ला फक्त कोणत्या लेटरला, अक्षरला? य चौकोनी दाखवूया. नंतर फणस. फणस म्हणजे जॅकफ्रूट आणि मराठीत आपण काय म्हणतो जॅकफ्रूटला? फणस. कटहर को हम मराठी में क्या कहते हैं? फणस. फ फ फ फणस. नेक्स्ट गिरव. लिह आणि लिह व म्हण. आपको लेटर को ट्रेस करना है, लिखना है और बोल बोल के लिखना है. यहाँ पे जो डबल लाइंस दिए गए हैं उनमें आपको बोल बोल के लिखना है. स्टेप्स ऑलरेडी हमारे टेक्स्ट बुक में प्रिंट है कि किस तरह से हमें स्टार्ट करना है लेटर को लिखना. तर इथे पहिला क्रमांक कुठे दिला आहे? सर्कल, छोटासा टर्न. सेकंड अजून एक टर्न. थर्ड स्टँडिंग लाईन. फोर्थ स्टेप इज स्लिपिंग लाईन. हे काय झालं? आपण काय लिहिलं हे? ध ध ध धरण. परत सर्कल, टर्न, टर्न, स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, ध ध धरण. तशीच तुम्हाला ही फुल लाईन कंप्लीट करायची आहे. नेक्स्ट य. तर इथेही तुम्हाला दिसत आहे अंक लिहिलेलेत. य फर्स्ट. सेकंड स्टेप इज स्टँडिंग लाईन अँड थर्ड स्टेप इज स्लिपिंग लाईन. य. यने आपण काय बघितलं आपल्या टेक्स्टबुकमध्ये? य य याक. तशीच ही लाईन पण तुम्हाला कंप्लीट करायची आहे. नंतर आहे फ. फ फ फने काय आलाय? फ फ फणस. 1 2
3 and 4. Furnace. Now next page, page number 44. चित्रे बघ, नावे सांग व दाखव. आपको पिक्चर्स देखना है, नाम बोलना है और बताना है. जहाज, जहाज म्हणजे शिप. जहाज, जहाज, जहाज. शेत, शेत मतलब क्या होता है? फार्म. फार्म को मराठी में क्या कहते हैं? शेत. शेत, शेत. ओढ़नी, ओढ़नी मतलब दुपट्टा. ओढ़नी. नेक्स्ट, आवाज ऐक. अक्षरे पहा. अक्षराखाली काय करायचं तुम्हाला? तुम्हाला डॅश करायचं आहे, म्हणजे रेघा आखायचेत. असे डॅशला काय म्हणतात? रेघा म्हणजे लाईन. तर इथे काय आहे? जांभूळ. जांभूळला ला फक्त आपल्याला काय करायचं आहे? डॅश करायचं आहे, रेघा आखायचेत. टेक्स्टबुकमध्ये ऑलरेडी ला डॅश केलेला आहे. तर आपण नेक्स्ट पिक्चरवर जाऊया. बशी, सॉसर. फक्त तुम्ही ला डॅश करणार. कशाला? फक्त च्या खाली तुम्ही रेघा आखणार. नंतर ओढा. फक्त तुम्ही च्या खाली रेघा आखायचे. नंतर आहे गिरव, लिही व मन. आपको ट्रेस करना है, आपको लिखना है और बोल बोल के लिखना है. स्टेप्स ऑलरेडी हमारी टेक्स्ट बुक में दिए गए हैं. 1 जहाँ पे लिखा गया है आपको वहीं से स्टार्ट करना है. जैसे कि यहाँ पे सेकेंड, थर्ड इज द स्टैंडिंग लाइन एंड फोर्थ वन इज द स्लिपिंग लाइन. जहाज. Slipping line, standing line and slipping line. This full line you are supposed to complete. नंतर काय आहे? कशी लिखतात? कैसे लिखते हैं हम? हमारी टेक्स्ट बुक में दिया गया है. आपको वो स्मॉल सर्कल को नंबर 1 पे ट्रेस करना है, फिर उसके बाद उसे टर्न करना है. दैट इज स्टेप 2. फिर स्टैंडिंग लाइन, थर्ड स्टेप एंड फोर्थ स्टेप इज स्लीपिंग लाइन. श से क्या है हमारी टेक्स्ट बुक में? शेत. शेत. स्मॉल सर्कल, टर्न, स्लैंटिंग लाइन, स्टैंडिंग लाइन एंड स्लीपिंग लाइन. शेत. Complete the full line. After that is O कशी काढतात? छोटासा टर्न, सेकंड स्टेप अजून एक टर्न, स्मॉल टर्न, स्टँडिंग लाइन and again one more standing line, one slipping line and one slanting line. ओने काय येतं? ओढणी. ओढा. तर इथे अजून एक स्टँडिंग लाइन, नंतर स्लीपिंग लाइन आणि लास्टला तुम्ही स्लांटिंग लाइन काढणार आहे. ओढा. ही फुल लाइन तुम्हाला कंप्लीट करायची आहे. नेक्स्ट, ओ अक्षरे शोध. आपको ओ लेटर को ढूंढना है. नीचे दिए गए तोरण जो है उसमें ओ लेटर को ढूंढना है. ओ अक्षरा खाली रेघा मार. ओ के नीचे आपको डॅश करना है. इथे ओ च्या खाली ऑलरेडी दिला आहे रेघा. इथे आपल्याला डॅश करायचे, रेघा मारायचे आणि इथे आपल्याला रेघा आखायचे.
टिपके दिलेले ओ स्वर चिन्ह गिरव व शब्द वाच. आता तुम्हाला ओ स्वर चिन्ह कसं आहे, याला ओ ची स्वर चिन्ह म्हणतात. स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन अँड स्लांटिंग लाईन. दिस इज द स्वर चिन्ह ऑफ ओ. आता इथे काय आहे, मोर. म ओ आणि र, मोर. ढोल, ढोल, ढोल. नंतर ओ स्वर चिन्ह जोडून लिहा व वाचा. आता तुम्हाला दिलेल्या अक्षरांमध्ये ओ जोडायचे, ओ स्वर चिन्ह जोडायचे आणि लिहिताना बोलून बोलून लिहायचे. आता इथे ल, आपण ल लिहायचंय, नंतर ओ जोडायचंय आणि काय बोलायचं, ल ओ लो. घ ओ घो, र ओ रो, ब ओ बो, न ओ नो, स ओ सो, प ओ पो, त ओ तो, च ओ चो, ळ ओ ळो, ह ओ हो, झ ओ झो, द ओ दो, ड ओ डो, व ओ वो, ग ओ गो, ध ओ धो, य ओ यो, फ ओ फो, ज ओ जो, श ओ शो. तर असं तुम्हाला हे पूर्ण कंप्लीट करायचंय आणि लिहिताना बोलून बोलून लिहायचंय. नंतर आहे चित्र ओळख शब्द पूर्ण कर. हा कसला चित्र आहे, जहाज. आपण बघितलं ना लेसन मध्ये, जहाज. ही काय आहे, गाय, गाय. हे कसलं चित्र आहे, याक, याक. नंतर हे काय आहे, ससा, स सा ससा. हे स्विंग आहे, राईट. तर याला आपण काय म्हणतो, झोका, झोका. ऊस, ऊस. जहाज, शिप. गाय, काव. याक, याक. ससा, रॅबिट. झोका, स्विंग. ऊस, शुगर केन. नेक्स्ट पेज, पेज नंबर 46. ऐक, म्हण. आपको सुनना है, आपको बोलना है व चित्रासाठीचा शब्द चौखोटीत लिही. अभी आपको क्या करना है, ये आपको पिक्चर्स देखना है, आपको सेंटेंस बोलना है और ये जो पिक्चर है उसका नाम आपको यहाँ पर लिखना है. आपको शब्द लिखना है, अक्षर नहीं लिखना है. आपको शब्द मीन्स पूरा वर्ड लिखना है. हे विमान आहे. एरोप्लेनला मराठीत काय म्हणतात, विमान. तर हे काय दिसत आहे, हे विमान आहे. नंतर ही डॅश आहे. ही काय आहे, पपई. तर ही डॅश आहे, आपण काय लिहिणार, पपई. पपया इन मराठी वी कॉल पपई. ही पपई आहे. हे झाड आहे. ट्रीला आपण मराठीत काय म्हणतो, झाड. हे झाड आहे. हे काय आहे, दिवा आहे. किंवा तुम्ही समई पण बोलू शकता, ही समई आहे.
समई, समई किंवा दिवा दोन्हीही करेक्ट आन्सर आहेत. ही समई आहे. हा पेरू आहे. हा काय आहे? पेरू. हा पेरू आहे. ही शेळी आहे. गोट इन मराठी शेळी. ही शेळी आहे. हे घर आहे. काय आहे हे? घर. हे घर आहे. Now let's move on to the notes of the lesson. Lesson number 26. अक्षरे गट. ध, य, फ, ज, श, ओ आणि ओचं काय आहे हे? स्वरचिन्ह. पेज नंबर 43 to 46. Question number 1. Look at the picture and complete the following word with the given letter. You are supposed to look at the picture and complete the word. This picture is of dash ha dash, j ha j, dash na sa, f na sa fanas, dash gy यज्ञ, dash रन, धरन धरण, dash त शेत. Look at the given word and circle the similar letter. Now you all are supposed to circle the similar letter, means same letter. यहाँ पे क्या दिया है? ध. आप साधक, साधक, ध, धड़ा, ध, सावध, ध. नेक्स्ट पेज. य, सायकल, य, गाय, य, काय, य, फळा, फ, फन, funny it is, funny, फ, फलाट, फ. Write O swarchin after the given letter. M, m o mo, l, l o lo, gh, gh o gho, b, b o bo, n, n o no, s, s o so. Question number 4. Draw and name the picture of the given letters. Here 2 letters are given, F and O. F आणि O दिला आहे, तर इथे फ ने फळा, तुम्ही फणस ही काढू शकता किंवा इतर कोणतीही गोष्ट जी फ ने येते. ओ, ओ ओ ओढणी, तुम्ही ओळाही काढू शकता. नेक्स्ट. Question number 5. Observe the given picture and write the name. आता इथे तुम्हाला पिक्चर्स काय करायचे आहेत? Observe the given picture. Observe the given picture and write in blank. Write the word in the blank. Now here the picture is of विमान. हे विमान आहे. विमान. ही पपई आहे. हे झाड आहे. ही
समई आहे. हा पेरू आहे. हे घर आहे. ही बशी आहे. हे बदक आहे. तर असंच तुम्हाला सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे आणि बोलून बोलून लिहायचं आहे. थँक्यू.